This news is sponsored by Abhyuday Piles. महाराष्ट्र टॉप 10 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी रिंकू आणि बघूयात महाराष्ट्रातील तळागाळातील राजकीय, सामाजिक आणि अपराधिक बातम्यांचा वेगवान आढावा। ज्येष्ठ शुद्ध निर्जला एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविकांची अलोट गर्दी। ज्येष्ठ शुद्ध निर्जला एकादशी म्हणजे महिन्याची वारी निमित्त हजारो भाविक पंढरीत दाखल झाले असून दर्शनासाठी जवळपास 8 ते 9 तास लागत आहेत। चंद्रभागा नदी प्रदक्षिणा मार्ग, चौफळा, महाद्वार, पश्चिमद्वार सह विठुरायाची पंढरी नगरी गजबजून गेली आहे। पहाटेपासूनच भाविकांनी विठुरायाच्या गजरासह दर्शनासाठी मंदिर परिसरात एकच गर्दी केली आहे। आम्ही शोषित असलेले शिवसेना, ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सांभाळून घेतलाय, तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढील निवडणुका लढू असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय। ते अकोल्यातील वाडेगाव येथील त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित लाडू तुलाच्या कार्यक्रमात माध्यमांशी बोलत होते। यावेळी नाना पटोले यांची कार्यकर्त्यांनी लाडू तुला केली आहे। महाविकास आघाडीत येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा मेरिटच्या आधारावर जागा वाटप झाली पाहिजे अशी इच्छा सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे। तर ओबीसी संदर्भात पटोले यांनी भाजपवर निशाणा साधलाय। भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना संपवण्याचे काम केलं जात असल्याचं पटोले म्हणाले। तर राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विश्वासघात केल्याचा आरोप केला होता। मात्र राजू शेट्टी यांनी प्रस्ताव कुणाकडे दिला हे मला माहिती नसल्याचं पटोले म्हणाले। एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांचं मतदारांना नक्षलवादी म्हणणं म्हणजे संविधानाला धोका सुरू झाला असल्याचं ते म्हणाले। तर साडी वाटपाच्या उपक्रमात सरकारने भाड खाल्ली असल्याची खोचक टीका यावेळी नाना पटोले यांनी केली आहे। आपण मुख्यमंत्री व्हावं हे हायकमांडच्या हातात असल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत। आम्ही नारा पुढे दिला नाही, आम्ही पहिलीपासून सांगतोय की जे काही शोषित पीडित लोक आता दोन्ही शोषित पीडित यांचं नरेंद्र मोदी आणि भाजपने यांचं पक्ष तोडलेले तरी आम्ही यांना सांभाळून ठेवलेलं आहे। आमचं काम आहे, मताचं विभाजन होता काम आहे। ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे, अजूनही आमची भूमिका तीच आहे। महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढू ही आमची भूमिका। भाजप प्रणित सरकारमध्ये ते आहे। बीजेपी ही ओबीसी लिडरशिपवर नेहमी त्याचा नाश करणं, त्यांना संपवणं भाजपचा प्रयत्न राहिलेला आहे। भाजपमध्ये असलेल्या ओबीसी लिडरशिपची काय हालत आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे त्यांना काय निर्णय करायचे ते भुजबळ साहेबांचा निर्णय आहे। त्याच भुजबळ साहेबांना 2.5 वर्ष या लोकांनी जेलमध्ये टाकलेलं होतं, ते पण कोणी काही महाराष्ट्र विसरलेलं नाही। त्यामुळे भाजपचं हा जो ओबीसीच्या बद्दलचा जो द्वेष आहे तो सातत्याने स्पष्ट होतो। अंतरवाली फाट्यावर उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांची धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी भेट घेतली आहे आणि त्यांच्याशी त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली आहे। लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे। हाके यांची तब्येत खालावत आहे। ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही हे आम्हाला पहिले सांगा। मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करा आणि आपल्या तर धनंजय मुंडे यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधत हाके यांच्याशी चर्चा केली आहे। दरम्यान उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या सरकारपर्यंत मांडणार आहे। आमचा कुणाला कुठल्याही गोष्टी देण्याचा विरोध नाही। सरकारकडे उपोषणकर्त्यांच्या मागण्या मांडणार आहे। अशी वेळ महाराष्ट्रात कधीच कुणावर येऊ नये असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे। त्या टाइमी या ठिकाणी माझ्याकडून सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये मी असल्यामुळे मी सुद्धा सरकारला या सरकारच्या सर्व मांडणार आहे हे आपल्याला या निमित्ताने मी आजही या ठिकाणी माझ्या दोन्ही बंधूंना उपोषण करताना भेट देण्यासाठी आलो आणि भेट देताना भलेही मंत्रिमंडळात मी मंत्री असलो तरी आज भेट देताना माझी भावना नक्कीच वेगळी आहे आणि ती भावना माझी आपण सर्वजण समजून घेऊ।
त्यांनी सांगितल्याप्रमाणे आमचा कुणालाही कुठल्याही गोष्टी आरक्षण देण्यासंबंधी विरोध नाही। ही भूमिका सरकारने सुद्धा वारंवार स्पष्ट केलेली आहे। पण सरकारने वारंवार स्पष्ट केल्यानंतर सुद्धा बहुसंख्य समाजामध्ये जर गैरसमज या बाबतीत होत असेल तर सरकार म्हणून आम्ही या ठिकाणी स्पष्ट या ठिकाणी नेमके काय करणार। धुळे तालुक्यातील देऊर बुद्रुक येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांसह कांदा, पोल्ट्री फार्मसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे। या नुकसानीची आज माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी पाहणी केली आहे। यावेळी भामरे यांनी शेतकऱ्यांचं नुकसानग्रस्त ग्रामस्थांना दिलासा दिलाय। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसह जोगडे वस्तीतील रहिवाशांना लवकरच शासकीय मदतीसाठी जिल्हा प्रशासनासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत पाठपुरावा करण्याची ग्वाही सुद्धा यावेळी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी नुकसानग्रस्तांना दिली आहे। यवतमाळ जिल्हा पोलीस दलात 66 पोलीस शिपाई आणि चालक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे। यासाठी जवळपास 8000 उमेदवारांनी अर्ज केले आहे। ही भरती प्रक्रिया पारदर्शक पार पडावी यासाठी पोलीस दलाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे। धावण्याच्या चाचणीत रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशनचा वापर करण्यात येणार आहे। त्यामुळे उमेदवारांच्या धावण्याची अचूकपणे नोंद घेण्यात येईल। गोळाफेक चाचणी हेलिपॅड मैदानात घेण्यात येणार आहे। यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी दिली आहे। उमेदवारांचा रनिंगचा जो इव्हेंट आहे, जो शिपायांकरता 1600 मीटरनी 100 मीटर आहे आणि चालकांकरता फक्त 1600 मीटरचा आहे। त्याच्यासाठी आम्ही रनिंग करता RFID तंत्रज्ञान वापरणार आहे, ज्याच्यामध्ये उमेदवारांना त्यांची पळतानाची वेळ ही अचूक यावी। रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन हे तंत्रज्ञान आम्ही वापरणार आहे। त्याच्यासाठी आम्ही एक बाहेरून एजन्सी आउटसोर्स केलेली आहे, जी मागच्या वर्षी पण होती आणि मागच्या वर्षीचा आमचा अनुभव त्यांचा खूप चांगला आहे। त्यांनी जे रिझल्ट्स दिले होते टायमिंग्सचे, त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन्स आलेलं नव्हतं। त्यामुळे आत्ताही आम्ही तीच यंत्रणा वापरणार आहे। या यंत्रणेमध्ये मुलांच्या पायाला ते रबर बँड फिक्स केलं जातं आणि एका सेन्सॉरच्या खालून ती मुलं पळाली तर ते रबर बँडवर त्यांचं टायमिंग रेकॉर्ड होतं। ते रेडिओ फ्रिक्वेन्सी मॅच होती आणि ती रेकॉर्ड केली जाते। अशा प्रकारचं हे तंत्रज्ञान आहे। मागच्या वेळेस आम्ही ते यशस्वीपणे वापरलं। तीच एजन्सी आत्ता काम करते आहे, त्याचं पूर्ण इन्स्टॉलेशन झालेलं आहे। या व्यतिरिक्त गोळाफेकचे जे इव्हेंट आहे ते हेलिपॅड ग्राउंडवर 5 आम्ही त्याच्यासाठीचे ग्राउंड्स तयार केलेले आहेत। 5 ठिकाणी सायमल्टेनियस हे चालेल। प्रत्येक गोळाफेकचं ग्राउंड आहे ते आम्ही CCTVनी पूर्ण कव्हर केलेलं आहे। या व्यतिरिक्त काही प्रत्येक गोळाफेक ग्राउंडवर आम्ही हँडीकॅमची सुद्धा सोय केलेली आहे। गोळा कुठं पडला, कुठं नाही पडला किंवा मार्कांच्या बाबतीमध्ये कोणाचंही ऑब्जेक्शन्स असेल तर त्यांना त्या बाबतीतले त्यांचा इव्हेंट होत असतानाचे जे CCTV फुटेज असतील किंवा व्हिडिओग्राफी असेल ते दाखवण्याची सोय आम्ही स्वतंत्रपणे उमेदवारांना केलेली आहे, जेणेकरून त्यांचं या बाबतीमध्ये कोणतंही ऑब्जेक्शन असेल तर ते ऑब्जेक्शन मैदानावरच त्यांना सॅटिस्फाईड करण्यात येईल। आम्ही त्याची सोय केलेली आहे। अकोला पोलीस दलातील 19 जूनपासून 195 पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। तर या पद भरतीसाठी एकूण 21,853 उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून त्यामध्ये 16,161 पुरुष उमेदवार, 5,691 महिला उमेदवार तसेच तृतीयपंथी पुरुष उमेदवारांची संख्या 1 आहे। तर शहरातल्या निमवाडी स्थित पोलीस मुख्यालयात सकाळी 5 वाजतापासून या प्रक्रियेला प्रारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे। अकोला पोलीस घटकात 195 पोलीस शिपाई याची भरतीसाठी 19 तारीख सकाळी 5 वाजतापासून प्रक्रिया सुरू होणार आहे। अकोला घटकात 195 पदसाठी एकूण 21,853 उमेदवारांची अर्ज ऑनलाईन प्राप्त झाली होती। त्यामध्ये 16,161 पुरुष उमेदवार, 5,691 महिला उमेदवार आणि 1 तृतीयपंथी उमेदवार असे अर्ज प्राप्त झालेले आहेत। आपण 17 दिवसाचा प्रोग्राम ऑलरेडी कॅन्डिडेट्सला सांगण्यात आलेला आहे आणि यामध्ये जवळपास 30 अधिकारी, 262 पोलीस अंमलदार याचा सहभाग असणार आहे। कॅन्डिडेटची सोयीसाठी तसेच प्रक्रिया ट्रान्सपरंटपणे व्हावे याच्यासाठी बायोमेट्रिक RFID आणि हाईट व चेस्टसाठी पण तांत्रिक बाबीचा आपण उपयोग करणार आहे। याचे अतिरिक्त वेगवेगळे ठिकाणी CCTV कॅमेरा आणि हँडहेल्ड कॅमेरा पण आपण लावणार आहोत। जर पावसामुळे कोणत्याही कॅन्डिडेटला काही अडीअडचण आली तर त्यांना एक नंतर संधी देण्यात येईल असं पण नियोजन करण्यात आलेलं आहे।
आदिशक्ती मुक्ताबाईचा पालखी सोहळा आषाढी यात्रेसाठी आज पंढरीकडे प्रस्थान ठेवत आहे। या पालखी सोहळ्यातील मानाचा मानल्या जाणारा मोती नावाच्या अश्वाचे हे 8वं वर्ष आहे। आदिशक्ती मुक्ताईचा पालखी सोहळा हा पंढरीच्या दिशेने आज प्रस्थान ठेवत आहे। या पालखी सोहळ्यामध्ये मानाचा मानला जाणारा अश्व हा देखील सहभागी होत असतो। या अश्वाचे वारीतील 8वं वर्ष आहे। दररोज 30 किलोमीटरचा प्रवास हा अश्व करत असतो। आषाढी यात्रेपर्यंत हा अश्व 750 किलोमीटरचा प्रवास करणार आहे। कळसकर माझं 8वं वर्ष आहे आणि अश्वाचं पण 8वं वर्ष आहे। याला सकाळी अलप वगैरे दिला जातो। 3 किलो तूर डाळ असतं आणि 30-35 किलोमीटरचा रन असतो रोजचा। 30 किलोमीटरचं रोजचं आहे आणि 750 किलोमीटरचा प्रवास आहे। किती दिवसात तुम्ही हे सगळं करता? 1 महिना। माझं कुटुंब वगैरे माळकरी आहे, मी पण माळकरी आहे। मला वारी केव्हा येते त्याची उत्सुकता लागलेली असते। खूप मजा हे होते। आदिशक्ती मुक्ताबाईचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जात आहे। आदिशक्तीची रथ फोडणीचा मान मध्य प्रदेशातील राजेश पाटील यांच्या बैल जोडीला गेल्या 11 वर्षांपासून मिळत आहे। यावर्षी सुद्धा मध्य प्रदेशातील बरानपूर येथील राजेश पाटील यांच्या बैल जोडीला हा मान मिळाला आहे। दररोज 30 ते 35 किलोमीटरचा पायी प्रवास करत 750 किलोमीटर मुक्ताईनगर ते पंढरपूरचे अंतर हे बैल जोडी रथाला घेऊन जाणार आहे। मी राजेश पाटील, राहणार नाचनखेडा, जिल्हा बरानपूर। आमच्या गेल्या वर्षापासून 11 वर्षापासून आम्हाला मुक्ताईचा मान मिळत आहे रथाकरता आणि आम्हाला आनंद आहे की मुक्ताईचा मान आम्हाला 11 वर्षापासून मिळत आहे। हे आम्हाला खूप खूप आनंद आहे आमच्या परिवाराकरता। 30 किलोमीटर पायी प्रवास असतो रोजचा आणि कमीत कमी 750 किलोमीटरचा इकडनं जो प्रवास असतो 26-27 दिवसांचा 750 किलोमीटर। असं काही आम्हाला टेन्शन नाही आहे। संस्थान आणि ज्या सोबती असतात ते सगळं व्यवस्थित करतात, काही आम्हाला टेन्शन येत नाही। आता हे 5वी-6वी जोडी आहेत। आम्ही हर वर्षी नवी जोडी आणतो। काही प्रॉब्लेम आला जोडीला तर आम्ही नवी जोडी घेतो। खासदार ओमराजे निंबाळकर यांचा बॅनर फाडल्याने आगळा गावातील विश्वसैनिक आक्रमक झाले आहेत। फोन उचलल्यावर काय होतंय कळलं का असा आशय लिहिलेला बॅनर लावला आहे। याबाबत अज्ञात व्यक्तींचा लवकरात लवकर शोध घेऊन कारवाई करावी यासाठी निंबाळकरांचे कार्यकर्ते पांगरी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार आहेत। वर्धा जिल्ह्यातील तळेगाव टालाटोले येथे 17 जून रोजी 4 वाजता अचानक विजेच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे शेतामध्ये शेतकरी राजू लोखंडे यांच्या म्हशीवर वीज पडून दोन्ही म्हशी जागीच मृत्युमुखी पडल्या। त्यामुळे शेतकऱ्यावर मोठे डोंगर कोसळले आहे। शेतकरी सुद्धा पावसाच्या माराने जखमी झाला आहे। त्याला उपचाराकरिता तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहे। अंदाजे 1.5 लाख रुपयांचे शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे। शेतकऱ्याने प्रशासनाकडे आर्थिक नुकसान भरपाईसाठी मागणी केली आहे। महान्यूज 7 करिता सतीश काळे, वर्धा। महाराष्ट्र टॉप 10 मध्ये सध्या वेळ झाली इथेच थांबण्याची। राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा महान्यूज 7। नमस्कार। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे। दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर। इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए। कैसे? सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ। जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं। और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ। तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए। हमारा पता शताब्दी चौक, बेलतरडी रोड, रामानगर, नागपुर। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। आवर एड्रेस
Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact 8667922352 9801980100. सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज लाइब्रेरी लैबोरेटरीज कंप्यूटर रूम डिजिटल क्लासरूम्स म्यूजिक vocal and instrumental dance classical and western sports indoor and outdoor. Central Provincial School and Junior College 38 Vedahari Outer Ring Road Post Besa Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कार्य पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824।